नेक्स्ट लेवल पनीर रेसिपी आहे. ही आहे पनीर खुर्चन रेसिपी. खूप मस्त आणि चवीला एकदम भारी. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भांड्यामध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे. दही फेटलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे, जे नॉर्मल तिखट असतं ते. आणि 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट. आणि इथे मी कसुरी मेथी गरम करून घेतली आहे, जेणेकरून ती छानपैकी क्रश होते. तर 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, तीसुद्धा क्रश करून घातलेली आहे. पाव चमचा इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी साधं मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व छानपैकी फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर सरसोचं तेल असेल तर तुम्ही ह्यामध्ये सरसोचं तेल घाला, आणखीन छान अशी मस्त चव येईल. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं. तर मंडळी, इथे मी 300 ग्राम पनीर घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मॅरिनेट करायचं आहे. सो मंडळी, सर्वप्रथम आपण जे मॅरिनेशन तयार केलेलं आहे ते पनीरला लावून एका बाजूला पनीर काढून घ्यायचं आहे. नंतर आपण ज्या सर्व भाज्या ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्यासुद्धा ह्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी मिक्स करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडतील ते तुम्ही भाज्या ॲड करू शकता. तर इथे मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता हे सर्व भाज्या छानपैकी मॅरिनेशनमध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यावर ते पनीरचे पीसेस ठेवून झाकण ठेवून जितकं जास्त वेळ होईल तितका वेळ तरी मॅरिनेशन हे तुम्ही करायचं आहे. नाही केलं तरी काही हरकत नाही, पण मॅरिनेट केलं तर खूप छान अशी टेस्ट येते. तर मंडळी, इथे मी अर्धा तासानंतर पनीर आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जी अशा पद्धतीने आपण भाजतो आणि खाली जे मसाले चिकटतात त्यालाच ते खुर्चन असे म्हणतात. म्हणून ह्याचं नाव पनीर खुर्चन आहे. जे मसाले खाली जळतात ते आपण तव्याला चिपकलेले असतात आणि ते तव्याचा मसाला काढतो, त्याला पनीरचे खुर्चन असं म्हणतात. म्हणून ह्याचं नाव पनीर खुर्चन आहे. सो छानपैकी व्यवस्थितरित्या पनीर आलटी-पलटी करत करत भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी 5 ते 7 मिनटात पनीर भाजून होतं मस्तच. आता आपण हे पनीर काढून घेऊया. आता आपण ह्यामध्येच ह्या भाज्यासुद्धा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायच्या आहेत. सो मंडळी, 1 ते 2 मिनटं परतायच्या आहेत, जास्त परतायच्या नाही आहेत. परतण्याचं कारण असं की जो पनीरचा तो स्मोकी फ्लेवर त्या पॅनमध्ये, जे खाली पनीरची जी भाजी चिकटली होती दही वगैरे, त्याचा फ्लेवर ह्या भाज्यांमध्ये उतरतो. म्हणून ह्या 1 ते 2 मिनटं फ्राय करायच्या आहेत. पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, 2 ते 3 चमचे. सो मंडळी, इथे मी पनीरचे सुद्धा असे लांब लांब कट करून घेतलेले आहेत आणि भाज्यासुद्धा लांब लांब कट केलेल्या आहेत. आता इथे तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आपण ह्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सो सर्व बाजूची खुर्चन काढून घ्यायची आहे, म्हणजे जी भाजी चिकटलेली आहे ती भाजी काढून घ्यायची आहे आणि त्यानेच ह्या भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते. सो इथे मी 1 टोमॅटोची प्युरेसुद्धा ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सर्व तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं लागेल, जास्त वेळ लागणार नाही. सो म्हणजे तुम्ही बघू शकता, आत्ताच इथे त्या टोमॅटो आणि कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे भाज्या आणि उरलेली जी ग्रेव्ही होती, म्हणजेच मॅरिनेशन होतं, ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो मंडळी, इथे भाज्या सर्वप्रथम छान व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायच्या आहे. भाज्या भाजल्या गेलेल्या आहेत, म्हणून जास्त वेळ काही भाजी आपल्याला इथं शिजवायची नाही आहे. छानपैकी मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी आपण इथे पनीर ॲड करायचं आहे. आपण जर पनीर आणि भाज्यासोबत मिक्स केल्या असत्या तर पनीरचे तुकडे पडले असते. ऑलरेडी आपण त्याचे पीसेस केलेले आहेत आणि तुम्ही जर जास्त ओव्हर मिक्स केलं तर त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन जातील. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 किंवा 8 ते 10 मिनटं आपल्याला मस्तपैकी भाजी शिजू द्यायची आहे. तर मंडळी, तयार आहे आपलं चमचमीत पनीर खुर्चन सोबत लच्छा पराठा. तुम्ही कोणताही पराठा, चपाती किंवा फुलका कशासोबतही तुम्ही हे पनीर खुर्चन खाऊ शकता. इवन तुम्ही ह्याचा रोल करूनसुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.